काहीच केलं नाही. सरकारी पतसंस्था मर्यादित मंगळवेढा तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या परिवाराच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या या अर्थ व सहकार धोरणाच्या उद्घाटन समारंभ सोहळ्याप्रसंगी सौभाग्यवती शुभांगीताई भारत मोरे, संचालिका माननीय सौभाग्यवती महोदया अंजुताई भरतसिंह राजपुरोहित, तज्ञ संचालिका माननीय सौभाग्यवती महोदया महानंदाताई नवनाथ सावळे, तज्ञ संचालिका माननीय सौभाग्यवती रेशमाताई लहू ढगे, सल्लागार माननीय सौभाग्यवती महोदया गीतांजली राजेंद्र कुमार जाधव व सल्लागार माननीय सौभाग्यवती रसिकाताई लक्ष्मण हेंबाडे या सर्व संचालक भगिनींच्या दरानेच तर मॅडम एक मिनिट मॅडम धनाचे बळ देईल अपेक्षित फळ, धनाचे बळ देईल अपेक्षित फळ हे ब्रीद घेऊन बसून आपला इकडे बघा मॅडम. या उद्घाटन समारंभानंतर सर्वच मान्यवरांना विनंती आहे की इकडे बघा. पाठीमागे उभे असणाऱ्या सर्व झालेली बाहेर पाठीमागे उभे नियोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय सौभाग्यवती महोदय शोभाताई कळोगे मॅडम, त्याचबरोबर या पतसंस्थेच्या चेअरमन व्हाईस चेअरमन, सर्व सन्माननीय संचालक मंडळ व या परिवारावरती प्रेम करणाऱ्या सर्व शुभचिंतकांचं हितचिंतकांचं संत कान्होपात्रा महिला नागरी बिगर शेती पतसंस्थेच्या वतीने उद्योजक संजयजी गाडवे, राजमाता पतसंस्थेचे सन्माननीय व्यवस्थापक नवनाथजी दिवसे साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित मजूर सोसायटीचे चेअरमन या नगरीचे माजी नगरसेवक सन्माननीय जयनारायणजी कोंडोभरी साहेबांना विनंती आहे की कृपया आपण समोर यावं. मजूर सहकारी संस्थेचे चेअरमन तथा या नगरीचे माजी नगरसेवक सन्माननीय जयनारायणजी कोंडोभरी साहेब, आपणास विनंती आहे की कृपया आपण समोर यावं. धनाचे बळ देईल अपेक्षित फळ, धनाचे बळ देईल अपेक्षित फळ या सहकार व अर्थ विश्वातील महत्वपूर्ण ब्रीदाचा पतसंस्था मर्यादित मंगळा तालुका मंगळा जिल्हा सोलापूर या सहकार व अर्थधारणाचा शुभारंभ सोहळा अगदी थाटामाटामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न झाला. नियोजित कार्यक्रमाप्रसंगी मंचावरती उपस्थित असणाऱ्या सर्वच अतिथी भगिनींचा यथोचित सन्मान करणं हे संत कान्होपात्रा परिवाराचं परम कर्तव्य समजून आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी ज्यांच्या सामाजिक प्रबोधनातून महाराष्ट्रातील जिवंत कलाप्रकार म्हणजेच भारुड हा कानाकोपऱ्यामध्ये पोहोचला अशा हरिभक्त परायण चंद्राताई तिवाडी यांचा सन्मान संत कान्होपात्रा महिला नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या संस्थापक चेअरमन माननीय सौभाग्यवती महोदया सीमाताई दिगंबर भगरे यांच्या शोभास्ते या ठिकाणी धरश्री पतसंस्थेच्या व्यवस्थापिका माननीय सौभाग्यवती महोदया सावंत मॅडम आपलंही या ठिकाणी आगमन होत आहे. आपलंही या परिवाराच्या वतीने सहर्षाचे स्वागत करून आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी ज्यांच्या शुभ हस्ते या अर्थधारणाचा शुभारंभ सोहळा नुकताच संपन्न झाला अशा हरिभक्त परायण चंद्राताई तिवाडी यांचा सन्मान पतसंस्थेच्या संस्थापक चेअरमन माननीय सौभाग्यवती महोदया सीमाताई दिगंबर भगरे मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर नियोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षा धनश्री पतसंस्थेच्या चेअरमन माननीय सौभाग्यवती महोदया श्री लक्ष्मी पतसंस्थेच्या चेअरमन सन्माननीय सौभाग्यवती महोदया शोभाताई पटवर्धन मॅडम यांचा सन्मान संत कान्होपात्रा महिला
यानंतर या कार्यक्रमासाठी आपणा सर्वांना शुभेच्छा सदिच्छा आणि आशीर्वाद व्यक्त करण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सोलापूर मराठा नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन श्री संत दामाजी शुगरचे माजी व्हाईस चेअरमन सन्मान्य रामचंद्र भाऊ वाकडे यांचा सन्मान सन्माननीय प्राध्यापक यानंतर समता पतसंस्थेचे सन्मान संत कान्होपात्रा परिवाराच्या वतीने संपन्न होतो आहे। सन्माननीय ॲडव्होकेट सुजयजी लवटे साहेबांना विनंती आहे की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यावं। श्री स्वामी निंबाडे सर यांच्या शोभास्ते संपन्न होतो आहे। सरांना विनंती आहे की विनंती करतो। मामा मामा यांच्या शोभास्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे। सावळे सर कृपया आपण सन्मान स्वीकृत करण्यासाठी समोर यावं। श्री काशी विश्वेश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सन्माननीय रमेशजी जोशी साहेबांचा सन्मान अभियंता सन्माननीय काशीद साहेबांना उद्योजक लहू ढगे सरांना विनंती आहे की कृपया आपण आपल्या शोभास्ते भडंगे सरांचा यथोचित सन्मान या प्रसंगी करावा। तुकारामजी कुदळे भाऊसाहेब यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। यानंतर कुदळे भाऊसाहेब यांचा सन्मान साप्ताहिक मंगळा टाइमचे संपादक समाधानजी फुगारे यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे। समाधान यानंतर ग्रामपंचायत डोंगरगाव नगरीचे माजी सरपंच सन्माननीय भीमरावजी मोरे साहेबांचा सन्मान माजी मुख्याध्यापक राजेंद्र कुमार जाधव सरांच्या शुभ हस्ते तिकडे का काका त्याचबरोबर इन्नाच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे। खऱ्या अर्थानं राजेंद्र गायकवाड सर आपलाही सन्मान संत कान्होपात्रा परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो आहे। आपणास विनंती आहे की हा सन्मान स्वीकृत करण्यासाठी आपण समोर यावं। मंगळा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सन्मान्य दावलभाई इनामदार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान याचबरोबर भारतीय माजी सैनिक संघटनेचे सन्मान स्वीकृत करण्यासाठी आपण समोर यावं। सन्माननीय तुकारामजी लोखंडे भाऊसाहेब यांच्या शुभ हस्ते माजी सैनिक दयानंद गायकवाड मामा यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। मान्यवरांना विनंती आहे की कृपया सन्मान स्वीकृत करण्यासाठी व सन्मान करण्यासाठी आपण संपन्न होतो आहे। भारतीय नौदलाचे माजी अधिकारी तथा भारतीय माजी सैनिक संघटनाची जाळं विस्तारित करणारे व्यक्तिमत्व सन्माननीय स्वप्नीलजी काळोंके साहेबांचा सन्मान तुकारामजी लोखंडे भाऊसाहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे। उद्योजक सन्माननीय पिंटू गोवे यांच्या शुभ हस्ते चंकी मेंबर यांचा सन्मान या परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो आहे। मंगळा नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्मानिकांनी संपन्न होतो आहे। सन्माननीय तानाजी दिवसे साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। श्री संत चोखा मेळा ट्रस्ट समितीचे अध्यक्ष खऱ्या अर्थाने ज्या महिला माता भगिनींच्या व्यापक अशा दृष्टिकोनातून आज ते संपन्न होतो आहे। संत कान्होपात्रा पुस्तक व सन्मान
चंदाताईंच्या शुभहस्ते संपन्न होतो आहे. समोर लक्ष आहे की कृपया हा सन्मान आपण स्वीकृत करावा. संचालिका सुवर्णाताई नागणे मॅडम, आपणास विनंती आहे की कृपया आपण समोर येऊन हा सन्मान स्वीकृत करावा. यातलाही सन्मान या ठिकाणी चंदाताईंच्या शुभहस्ते संपन्न होतो आहे. यानंतर संचालिका माननीय सौभाग्यवती महोदया वंदनाताई दत्तात्रय तोडकरी, आपलाही सन्मान चंदाताईंच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. काशीद मॅडम, आपलाही सन्मान या ठिकाणी चंदाताईंच्या शुभहस्ते संपन्न होतो आहे. आपणास विनंती आहे की कृपया सन्मान स्वीकृत करण्यासाठी आपण समोर यावं. सुवर्णाताई काशीद मॅडम, आपणास विनंती आहे की कृपया आपण समोर यावं. यानंतर संचालिका सन्माननीय सौभाग्यवती महोदया महानंदाताई तात्यासो चव्हाण मॅडम, आपणासही विनंती आहे, आपलाही सन्मान या ठिकाणी चंदाताईंच्या शुभहस्ते संपन्न होतो आहे. या ठिकाणी पतसंस्थेच्या संचालिका सन्माननीय सौभाग्यवती महोदया महानंदाताई तात्यासो चव्हाण मॅडम यांचा सन्मान हरिभक्त परायण चंदाताईंच्या शुभहस्ते संपन्न होतो आहे. यानंतर संचालिका सन्माननीय सौभाग्यवती महोदया मदिनाताई दावल इनामदार मॅडम, आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. हरिभक्त परायण चंदाताईंच्या शुभहस्ते हा सन्मान आपण स्वीकृत करावा अशी पतसंस्थेच्या वतीने विनंती. पतसंस्थेच्या नूतन संचालिका सन्माननीय सौभाग्यवती महोदया मदिनाताई दावल इनामदार मॅडम, आपला सन्मान या ठिकाणी हरिभक्त परायण चंदाताईंच्या शुभहस्ते संपन्न होतो आहे. यानंतर संचालिका सन्माननीय सौभाग्यवती महोदया रेखाताई संतनाथ ढावरे मॅडम, रेखाताई संतनाथ ढावरे मॅडम यांचा सन्मान आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या हरिभक्त परायण चंदाताई तिवाडी यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर संचालिका सन्माननीय सौभाग्यवती महोदया काजलताई प्रमोद बिनवडे मॅडम, आपणासही विनंती आहे, आपणही आपला सन्मान या ठिकाणी स्वीकृत करावा. सन्माननीय सौभाग्यवती महोदया काजलताई प्रमोद बिनवडे मॅडम, आपणासही विनंती आहे, आपलाही सन्मान या ठिकाणी चंदाताईंच्या शुभहस्ते संपन्न होतो आहे. या ठिकाणी संचालिका सन्माननीय सौभाग्यवती महोदया काजलताई प्रमोद बिनवडे मॅडम यांचा सन्मान संपन्न होतो आहे. यानंतर संचालिका सन्माननीय सौभाग्यवती महोदया शुभांगीताई भारत मोरे मॅडम, आपलाही सन्मान या ठिकाणी चंदाताईंच्या शुभहस्ते संपन्न होतो आहे. आपणास विनंती आहे, सन्माननीय सौभाग्यवती महोदया शुभांगीताई भारत मोरे उर्फ सन्माननीय सौभाग्यवती महोदया शुभांगीताई सचिन डोरले मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर संचालिका सन्माननीय सौभाग्यवती महोदया अंजुताई भरतसिंह राजपुरोहित मॅडम, आपलाही सन्मान या ठिकाणी चंदाताईंच्या शुभहस्ते संपन्न होतो आहे. आपणासही विनंती आहे की कृपया आपण समोर यावं. सन्माननीय सौभाग्यवती महोदया अंजुताई भरतसिंह राजपुरोहित मॅडम, सर्व सन्माननीय संचालक महिला माता भगिनींचा सन्मान चंदाताईंच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर तज्ञ संचालिका सन्माननीय सौभाग्यवती महोदया महानंदाताई नवनाथ सावळे मॅडम, तज्ञ संचालिका सन्माननीय सौभाग्यवती महोदया महानंदाताई नवनाथ सावळे मॅडम, आपणासही विनंती आहे की कृपया आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यावं.
सन्माननीय सौभाग्यवती महोदया महानंदाताई नवनाथ सावळे मॅडम, आपणास विनंती आहे की आपलं आदरातिथ्य स्वीकारण्यासाठी आपण समोर यावं. यानंतर या पतसंस्थेच्या सल्लागार भगिनी सन्माननीय सौभाग्यवती महोदया रसिक सन्माननीय सौभाग्यवती महोदया रसिकाताई लक्ष्मण हेंबाडे मॅडम, आपणास विनंती आहे की कृपया आपण आपलं आदरातिथ्य स्वीकारण्यासाठी पुढे यावं. अनिल दत्तू मॅडम, आपणासही विनंती आहे की कृपया आपलाही सन्मान संत कान्होपात्रा महिला नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतो आहे. आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी कृपया समोर यावं. सल्लागार सन्माननीय सौभाग्यवती महोदया वर्षाताई अनिल दत्तू मॅडम. सन्माननीय सौभाग्यवती महोदया मंगलताई रामचंद्र चळेकर मॅडम, आपणासही विनंती आहे की कृपया आपणही सन्मान स्वीकृत करण्यासाठी समोर यावं. सल्लागार सन्माननीय सौभाग्यवती महोदया मंगलताई रामचंद्र चळेकर मॅडम. यानंतर ज्यांच्या कुशल अशा व्यवस्थापनाच्या कार्यात होत आहे अशा पतसंस्थेच्या प्रभारी व्यवस्थापिका सन्माननीय सौभाग्यवती महोदया करिश्माताई मुस्तफा बोलानी मॅडम, आपलाही सन्मान या ठिकाणी चंदाताईंच्या शुभहस्ते संपन्न होतो आहे. त्याचबरोबर बँकेचे कॅशियर सन्माननीय कुमारी रणदेवीताई, आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. यानंतर या पतसंस्थेच्या कॅशियर सन्माननीय रणदेवीताईंनाही विनंती आहे की कृपया आपणही आपला सन्मान स्वीकृत करण्यासाठी पुढे यावं. त्याचबरोबर पतसंस्थेचे वसुली अधिकारी सन्माननीय श्री सुहासजी भद्रे साहेब, आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. आपणही सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यावं. सर्व मान्यवर मंडळींचं, त्याचबरोबर पतसंस्थेच्या संचालक भगिनींचा व पतसंस्थेवरती कार्यरत असणाऱ्या सर्व पदाधिकारी मान्यवरांचा संयोजकांच्या वतीनं यथोचित सन्मान संपन्न करून नियोजित कार्यक्रमाचं प्रास्ताविक सहकार भारतीचे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक तात्यासाहेब चव्हाण सर यांनी मांडावा अशी आपल्या सर्वांच्या वतीने मी विनंती करतो. नियोजित कार्यक्रमाचं प्रास्ताविक सन्माननीय प्राध्यापक तात्यासाहेब चव्हाण सर. नमस्कार. संत कान्होपात्रा महिला नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित मंगळवेढा आज इथं उद्घाटन संपन्न होत आहे. या उद्घाटन प्रसंगी आपणाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या सहकार रत्न धनश्री पतसंस्थेच्या संस्थापिका चेअरमन शोभाताई काळुंगे मॅडम, आजच्या या कार्यक्रमासाठी आपणाला उद्घाटक लाभलेल्या संत महिमा माह भ चंदाताई तिवाडी, तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री महोदय ढोबळे सर आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीधरराव भोसले सर. मी सरांचा एवढ्यासाठी उल्लेख करतो की आम्हाला मान्यवर लाभले ते सगळे ज्येष्ठ लागलेत आणि ज्येष्ठ लाभल्यामुळं सर्वच मान्यवरांचं नामोल्लेख करून वेळ घालवण्यापेक्षा मी प्रतिनिधित्व सरांना देतो आणि माझ्या प्रस्ताविकाला सुरुवात करतो. खरं तर आमचा जो हा परिवार आहे म्हणजे पत्रकार संघ, सूर संगम ग्रुप यांच्यामध्ये बराच काळ या विषयावर किंवा आपल्या महिलांना पण काहीतरी करून द्यायला हवं, मान द्यायला हवा. कारण आमचे पुरुष मंडळी जी आमच्या ग्रुपमधले आहेत ते कुठल्या ना कुठल्या संस्थेचे असू द्यात
सहकाराचे असू द्यात, राजकारणाचे असू द्यात, पदाधिकारी सर्वजण आहेत. मग महिलांसाठी काय करायला हवं, त्यांना काहीतरी म्हणजे त्या पद्धतीनं काम मिळेल, काम करता येईल आणि काम करत असताना विश्वासार्हता असणारी आर्थिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आम्ही या पतसंस्थेची स्थापना करण्याची सर्वमताने ठरवली. आणि ज्या वेळेला पतसंस्था काढायची ठरली, सर्वजण एकमतानं आम्ही एकत्र आलो, काढायची ठरली. ती महिलांची काढायची का, तर आमच्याच महिलांना, भगिनींना की तो मान मिळावा आणि काम पण समाजात करता यावं. आणि मग प्रश्न निर्माण झाला की या महिला पतसंस्थेचं नाव काय असावं. संतांची भूमी म्हणून महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे तर जागतिक लेवलला मंगळवेढ्याचं नाव आहे. आणि मंगळवेढ्यातील संतांच्या नावानं वेगवेगळ्या संस्था आहेत, वेगवेगळ्या संघटना आहेत. पण संत कानोपात्रा या संतांमधून सुद्धा थोड्या वंचित राहिलेल्या अशा संत कानोपात्रा आहेत, ज्यांचं कार्य आपणाला म्हणजे प्रोत्साहन, प्रेरणा देणारं आहे. मग अशा संत कानोपात्रांच्या नावानं ही संस्था काढावी असंही आमच्या सर्वांचं एकमत झालं. खरं तर आमच्या परिवारातील, आमचा परिवार म्हणजे काय, पत्रकार संघ आणि सूरसंगम ग्रुप, तर यामध्ये आम्ही काम करणारे आमचे सर्वच मित्र सहकारी एकावर एक चढीत एक असे धडपडी आहे. आणि प्रत्येक जण प्रत्येकाचा विश्वासन संपादन केलेले आहे. समाजामध्ये प्रत्येक जण ताटमानेनं एक चांगल्या कामात, काही जण उद्योग व्यवसाय करतात, काही जण नोकरी करतात. आमच्यात ज्येष्ठ पण आहेत जे आपल्या सर्व्हिसमधून रिटायर झालेले आहेत. आणि आपण सर्व ज्येष्ठ मंडळी इथं येता आणि आम्हाला शुभेच्छा देता, आशीर्वाद देता, त्यामुळं आमचा विश्वास सुद्धा दुविनीत झालेला आहे. भगरे सरांनी ज्या वेळेला या गोष्टीची सर्वांसमोर मांडणी केली की आपण अशा पद्धतीनं काम करूया, आणि सर्वांना अतोनात आनंद झाला की ठीक आहे तुम्ही सांगताय हे आम्हा सर्वांनाच पटतंय. आणि मग कामाला सुरुवात झाली. गेले वर्षभर झालं, 6 महिने झालं, कारण आम्ही सगळे नौके होतो, काही जण अनुभवी होतो, आमच्यातले काही जण अनुभवी होते, थोडं काम केलेले होते, त्यांचा अनुभव, या सगळ्या गोष्टींचा मिलाप करून आज हा सोन्याचा दिवस उघडला. आणि संत कानोपात्रा महिला नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित मंगळवेढा याचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि प्रस्ताविकाचे माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं कोणत्याही कार्यक्रमाचं प्रास्ताविक औपचारिकता न मांडता वस्तुस्थितीनं धरून मांडलं की ती खऱ्या अर्थानं व्यापक पद्धतीने लोकांच्या मनावरती रुजलं जातं. याचं मूर्तिमंत उदाहरण सांगायचं म्हटलं तर एकाच मिनिटामध्ये एक उदाहरण सांगून जातो. लक्ष्मी पतसंस्था शेजारीच आहे. मी एका ऊसतोड कामगाराचा मुलगा. 6 महिना आईवडील ऊसतोड करत असताना आई तिकडून, म्हणजे सांगायचं महिलांवरती असणारा विश्वास किती ठाम असतो. आई तिकडून प्रत्येक महिन्याला मनी ऑर्डर करायची आणि ते मनी ऑर्डरचे पैसे लक्ष्मी पतसंस्थेत जमा व्हायचे. 1 महिना असा झाला की पैसे चालले नाही, परंतु पैसे आणण्यासाठी मी पतसंस्थेत गेलो. त्यावेळेस त्या रंधवे साहेबांनी मॅडम सांगितलं की तुझ्या आईने या महिन्यामध्ये पैसे पाठवले नाहीत. त्यावेळेस तुम्हाला आठवते की नाही मला माहित नाही, परंतु तुम्ही त्या ठिकाणी शेजारी बसला होता. पोरग शाळा शिकताय, पोराला पैसे द्या. एक महिला कधीच पैसे चुकवणार नाही हा ठाम विश्वास तुम्ही त्या ठिकाणी व्यक्त केला. आणि आज एका नामांकित शाळेमध्ये मी शिक्षक म्हणून पदावरती कार्यरत आहे. याचं सर्वस्व आदरणीय लक्ष्मी महिला पतसंस्थेला निश्चितपणे जातं. महिला काय करू शकते याचं प्रकर्षण होणार या संत कानोपात्रा पतसंस्थेच्या माध्यमातून सुद्धा भविष्य काळामध्ये मंगळाच्या नगरीमध्ये रोजेल असं ठाम आत्मविश्वास या ठिकाणी वाटतो. यानंतर सर्वच मान्यवर मंडळींच्या वतीनं सन्माननीय ढोबळे साहेबांना विनंती करतो की आपण उपस्थितांना या ठिकाणी संबोधित करावं. आदरणीय काळुंगेताई, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर, लेकींचा नामोल्लेख न करता सर्व मान्यवर उपस्थित असलेले बंधूंनो, भगिनींनो, एखाद्या
आईच्या पुढाकारानं एखाद्या कामाची सुरुवात झाली तर रयतेचं राज्य निर्माण होऊ शकतं. आज बगरे सरांनी कुटुंबवत्सल अशा काटकसरीनं संसार मांडणाऱ्या माऊलींचा आदर करण्यासाठी कानोपात्रा हे नाव देऊन कर्ज काढण्याला आणि कर्ज भरण्याला पात्र असलेल्या माणसाला गोळा करून एक उत्तम अशा पद्धतीचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्याचं स्वागत करावं, आपण शुभेच्छा द्याव्यात या उद्देशानं आम्ही काही मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलो आहोत. आम्ही जे ज्येष्ठ नागरिक आहोत, देशातल्या कोणत्याही रेल्वे स्टेशनवर गेलात तर मनात भरणारं रेल्वे स्टेशन असतं, पण तिथं ज्येष्ठ नागरिकासाठी सरकता जिना असतो. तसं कार्यक्रमाला देखील सरकता जिना असावा म्हणून काही ज्येष्ठांना बोलवतात. ही चांगली परंपरा आहे. मी सगळ्यांचं स्वागत करतो. आपण कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, कौतुक केलं. जाताना लक्ष्मी दर्शनाचा लाभ जर संस्थेला झाला तर लाखो श्वासाला मोजून पांडुरंग विकत घेणारी कानोपात्रा अधिक समृद्ध होईल अशी विनंती करतो. एखाद्या लग्न समारंभात धरलेला जो पडदा असतो तो बाजूला करून थांबतो. नमस्कार. धन्यवाद साहेब. यानंतर लक्ष्मी पतसंस्थेच्या चेअरमन सन्माननीय सभापती महोदया पटवर्धनताईंना विनंती आहे की उपस्थितांना आपण संबोधित करावं. तसेच आपले सर्व जमलेले बंधू भगिनी, सभासद वर्ग, सर्वांना नमस्कार करते. हॅलो. हां, कार्यक्रम बगरे साहेब स्वतः घरी येऊन निमंत्रण देऊन गेले. मला क्षणभर कार्यक्रम चालू असताना वाटून गेलं सर्व ज्येष्ठ आहेत, बरोबर आहे, त्यांचा सत्कार केलाच पाहिजे, प्रश्नच नाहीये. पण क्षणभर वाटून गेले. ह्या महिलांना विसरतात की काय सत्कार काय संपतच नव्हते, बरोबर आहे, आणि केलाच पाहिजे. नंतर भगरे साहेबांना मी म्हणेन, नंतर कोणाचा प्रत्येक व्यक्तीला इगो असतो. कोण राहिली असली तर अजून सुद्धा त्यांचा सत्कार करा. त्या भगरेकडे बघून घेतो बरं का, सगळ्यांचे सत्कार केलं, माझा केला नाही, मी त्याला दिसला नाही, असं तुम्हाला वाक्य कानावर येईल. त्यामुळे कोण राहिलं असलं तर नक्की सत्कार करा त्यांचा, आणि सगळ्यांचा सन्मान हा केलाच पाहिजे. खूप सगळे दमून गेलो आम्ही बघून, पण इलाज नसतो, काही प्रोटोकॉल पाळायचे असतात ते पाळायलाच लागतात. आणि महत्वाचं सगळं छान केलं भगरे साहेबांना मी अभिनंदन करीन की त्यांनी आपल्या सीमाताई मिसेस त्यांच्या सीमाताईंचं चेअरमन केल्या. त्यांना खूप त्यांच्याकडे काय कलागुण आहेत त्याचा त्यांना वाव देणार आहेत. सीमाताईंना मी विनंती करीन, खरंच तुम्हाला भगरे साहेबांनी संधी दिली, त्याचा पुरेपूर वापर करा आणि स्वतः लक्ष द्या. समृद्धी पतसंस्थेचं उद्घाटन झालं होतं त्यावेळी काळुंगे मॅडम म्हणाल्या होत्या, अजून संस्था खूप निघू देत आणि आम्हाला उद्घाटनाला बोलवा. तो शब्द सार्थक केला बरं का दिगंबर यांनी. त्यामुळे मी किती अभिनंदन करीन तेवढं थोडंच आहे. आज उद्घाटक जे आहेत त्या माझ्या खूप म्हणजे जवळजवळ 20 वर्ष आम्ही एकत्र सहवासात काढलेले आहेत. अतिशय चांगले आहेत, खूप चांगल्या स्वभावाने आहेत आणि त्यांनी जे उद्घाटन केलं ते त्या यशस्वी आहेत. त्यामुळे नक्कीच तुमची संस्था पण यशस्वी होईल. आणि भगरे साहेबांचं मी असं एक म्हणेन की त्यांनी एक वृत्तपत्र सुरू केलं आणि त्या वृत्तपत्रामध्ये 100% यश मिळवलं. मला वाटतं पहिल्यांदा आम्ही मंगुडं म्हणून मला वाटतं भारत पवारांनी सुरू केलं होतं. खूप छान होतं. आम्ही त्यांच्याबरोबर म्हणजे पत्रकारिता म्हणून काम नाही पण जस्ट बरोबर सामाजिक आवड म्हणून होतो. पण काही कारणांनी ते नसेल यशस्वी झाले. पण भगरे साहेब तुम्ही ह्याच्यामध्ये 100% यशस्वी झाला. या यशस्वी झाल्याबद्दल ह्याचा तुमचा जो अनुभव आहे तो पतसंस्थेला सुद्धा उपयोग होणार आहे आणि संस्था खूप मोठी भरभराटीला येऊ. तुमचं जसं पेपरच्या जशा शाखा निघाल्या आहेत, मला वाटतं पंढरपूर, सांगोला, मोहोळकर सगळीकडे शाखा आहेत.
तसंच पतसंस्थेच्या पण खूप खूप शाखा निघाव्यात, खूप मोठी व्हावी संस्था, यासाठी मी सीमाताई, त्यांच्या सर्व सहकारी संचालिका बगरे साहेब यांना मी खूप खूप शुभेच्छा देते. आणि मला इथे बोलवलं, माझं काही नव्हतं बरं का समज, मला बगरे साहेबांनी का स्टेजवर बसवलं मला पण कळलं नाहीये. ठीक आहे, पण मी त्यांचे आभार मानते. मला त्यांनी खूप सन्मान दिला. परत एकदा शुभेच्छा देते, आभार मानते आणि मी माझे 4 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सॉरी, परत डोबळे सर बोलल्यावर सांगता येईल. भोशाला आम्ही पतसंस्था ज्यावेळी सुरू केली, सरच होते उद्घाटनाचे, ते सरांचं वाक्य माझ्या अजूनही डोक्यात आहे की त्यांनी असं वाक्य सांगितलं की लक्ष्मी पतसंस्था नाव दिलं आहे, लक्ष्मी उभी आहे, खाली कमळ आहे आणि कमळाच्या खाली चिखल आहे. त्यामुळे पटवर्धन मॅडम लक्ष्मी कमळात उभीच राहिली पाहिजे. जर ती आडवी झाली तर काय होईल हे तुम्हाला माहीतच आहे. त्याप्रमाणे तो त्यांचा शब्द आम्ही पुरेपूर वापरला आहे. आणि देवाच्या कृपेनं, वकील साहेबांच्या कृपेनं, वकील साहेब कोणी इगो मानायचं कारण आहे. माझे मिस्टर वकील साहेब संस्था खूप बघतात, मी पण बघते, बघत नाही असं नाही, पण वकील साहेब बघतायत म्हणून कुठल्याही महिलेने, आता बगरे साहेब सुद्धा ह्याच्यामध्ये लक्ष घालतील. त्यामुळे सीमाताई तुम्ही काय कमीपणा मानून घेऊ नका. शेवटी त्यांना जे कॉन्टॅक्ट आहेत ते आपल्याला हळूहळू कॉन्टॅक्ट होणार आहेत. थँक्यू. असं म्हटलं जातं की एव्हरी सक्सेसफुल मेन बिहाइंड वन वुमेन. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. लक्ष्मी पतसंस्थेमध्ये ज्या पद्धतीने वकील साहेबांचा हात आपल्या पाठीमागे राहिला, त्याच पद्धतीनं या पतसंस्थेमध्ये सुद्धा सीमाताईंच्या पाठीमागे संपादक साहेबांचा हात निश्चितपणे राहील, अशी सदिच्छा आणि शुभेच्छा आपण या ठिकाणी प्रदान केल्या. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या नियोजित अध्यक्षा सन्माननीय सौभाग्यवती शोभाताईंना विनंती आहे की कृपया आपण उपस्थितांच्या समोर व्यक्त व्हावं. संस्थेच्या उद्घाटन समारंभास उपस्थित म्हणजे ज्यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा झाला त्या चंदाताई तिवारी, उत्तम भारूड आपल्यासमोर सादर करणाऱ्या आपल्या मंगळवेढ्याचे आमदार लक्ष्मणराव ढोबळे सर, लक्ष्मी पतसंस्थेच्या चेअरमन शुभदाताई पटवर्धन, या हा सगळा ही सगळी व्यवस्था उभी करणारे, ज्यांच्या कल्पनेतून विचारातून ही संस्था उभी राहते आहे, ते पत्रकार संघाचे बगरे सर, सूर संगम आणि त्यांच्या आणखी काही इतर संस्था असतील त्यांचे सगळे सहकारी, या संस्थेच्या चेअरमन सीमाताई बगरे, व्हाईस चेअरमन अनुराधा लवटे आणि इथं समोर उपस्थित असणारे सगळे वेचून वेचून गोळा केलेले सगळे, असा एकही माणूस नाही की ज्याचं नाव कशाशी जरी जोडलेलं नाही. दिगंबरच्या नजरेतून जसं बातम्या सुटत नाहीत तशी माणसं पण नाहीत सुटली. त्याने अगदी गोळा म्हणजे व्यवस्थित सगळ्यांना आमंत्रण दिलं आणि बोलवलं आणि सगळ्यांचे व्यवस्थित सत्कार केले. शिवाय कर्मचारी नेमताना सुद्धा अगदी त्यांनी वसुलीचा सुद्धा माणूस नेमून टाकलाय. आताच अजून वाटायच्या आधी वसुलीचा माणूस नेमलाय, लक्षात घ्या. आणि या सगळ्या संचालिका भगिनी, नेहमी आदरणीय व्यासपीठ असतं, आता आदरणीय व्यासपीठ बरोबर आदरणीय सभा मंडप सुद्धा आहे, लक्षात. आणि आज हा याचा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे. पतसंस्था, आता नेहमी एक वाक्य आपल्याला नेहमी सगळीकडे ऐकायला मिळतं की पतसंस्था काढणं सोपं आहे, चालवणं अवघड आहे. काढणंही सोपं आहे आणि चालवणं सुद्धा सोपं आहे, लक्षात घ्या. नाही तर एवढ्या पतसंस्था झाल्याच नसत्या मंगळवेढ्यात. आम्ही आमच्या मधल्या कार्यक्रमामध्ये सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या महिला पतसंस्थांचे चेअरमन बोलवले होते. सर 22 जणी होत्या आणि त्यात पुन्हा आता ह्या 5-7 पतसंस्था वाढलेल्या आहेत. मला वाटतं ही श्रीकृष्ण महिला आहे, आणखीन विठाई महिला आहे, बरेच नंतर वाढलेल्या संस्था आहेत. म्हणजे एकूण पतसंस्थेचं एक मोठं जाळं आणि विशेषतः महिला पतसंस्थांचं जाळं या मंगळवेढ्यामध्ये निर्माण झालेलं आहे. मला दिगंबर भगऱ्यांचं 2-3 गोष्टीसाठी कौतुक करायचं आहे. एक म्हणजे कार्यक्रम वेळेत सुरू झाला.
सगळ्यात महत्वाची गोष्ट. सगळेजण वेळेवर आले, नाही तर बरोबर तास लागतो. ते आपण त्याचं ह्या बाबतीत विशेष कौतुक आहे. त्याच्यानंतर पतसंस्थेला जे नाव दिलंय ते संत कान्होपात्रा. समाजामधला सगळ्यात वंचित घटक जो आहे त्या कुटुंबातल्या कान्होपात्रा. पण कर्म आणि भक्ती याच्या सहकार्यानं ज्या वारकरी संप्रदायानं प्रत्येकाला आपला उद्धार करायचं संधी दिली, आणि तसं कान्होपात्रेंनी आपला स्वतःचा उद्धार करून घेतलेला आहे. आता तुम्हाला सगळ्याला बहुतेक काय आठवत नसेल, पण मला एक गोष्ट आठवते, सरांना पण आठवे मी सांगितल्यावर. ढोबळे सरांनी आपल्या काय ते महाराज कार्यक्रम बाबा महाराज सातारकरांचं 6-7 दिवस आपल्याकडे प्रवचन आपल्या शाळेत होतं सर, आहे की नाही. आणि मग त्यावेळेला आपण सगळे गेलो. त्यावेळेला बाबा महाराज सातारकरांनी एक वाक्य उच्चारलेलं कान्होपात्रेबद्दल. मी सांगितल्यावर तुमच्या लक्षात येईल. अत्यंत सुंदर वाक्य. एका वाक्यात कान्होपात्रेचं सगळं आयुष्याची सार्थकता आपल्या समोर त्यांनी उभा केली होती. ती म्हणजे कान्ह्याला पात्र झाली ती कान्होपात्रा. आठवत आहे का बघा तुम्हाला. कान्ह्याला पात्र म्हणजे श्रीकृष्णाला पात्र झाली, म्हणजे विठ्ठलाला पात्र झाली, त्यांच्या भक्तीला पात्र झाली ती कान्होपात्रा. अशा पद्धतीनं त्यांनी त्या कान्होपात्रा नावाचं विश्लेषण बाबा महाराज सातारकरांनी केलेलं होतं. आता तुम्हाला आठवलं असेल, ज्याने ज्याने तो कार्यक्रम ऐकला त्यांना आठवत असेल. अशा प्रकारचं एक खालच्या समाजात, ज्याला आपण ज्या समाजाला अत्यंत नगण्य समजतो, अशा समाजात जन्माला येऊन आपला स्वतःचा उद्धार करून घेणारी ही कान्होपात्रा, असं एक पवित्र असं नाव या पतसंस्थेला मिळालेलं आहे. आणि त्या दृष्टीनं ती पतसंस्था सुद्धा सर्वसामान्य महिलांना सहकार्य करून त्या पतसंस्थेचं नाव अत्यंत समर्पक असं नाव सर्वत्र प्रसिद्ध होईल, मान्यता पावेल आणि ते मान्यताला जावं अशी मी एका पतसंस्थेचे चेअरमन म्हणून आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. आता पतसंस्था चालवताना तशा अडचणी येतात खूप. सुरुवातीला काय होतं, पद नसणाराची पद निर्माण करणे त्याला पतसंस्था म्हटलं जायचं. ज्याला काहीच नाही त्याला 4 पैसे द्या आणि त्याला उभा करा, अशी पद्धत होती. आणि त्या पद्धतीनं कामही चालत होतं, नाही असं नाही. पण पुढं काय झालं, लोकांना कायदे अर्धवट कळायला लागले आणि त्या अर्धवट कायद्याच्या नुसार त्यांनी डायरेक्टरना चेअरमनलाच अडचणीत आणायला सुरुवात केली. आणि मग त्याच्यानंतर हा भाबडेपणा सोडून समाजकार्य हा निव्वळ एक भाग त्या पतसंस्थेचा जो होता तो सोडून ती थोडी कमर्शियल झाली, व्यवहारिक झाली. कायदे कानून पाळून काम करायला त्याचं सुरुवात झालं. आम्हालाही नंतर तो काय, तुमचं आता काय राष्ट्रीय बँकेचे वर झाले की असं म्हणायला लागले. नाही इलाजानं आपल्याला काही गोष्टी कराव्या लागल्या, आहे की नाही वाकडे साहेब. म्हणजे इतक्या की सिबिल चेक करणं किंवा तुमचं व्हॅल्युएशन काढून घेणं, सर्च काढून घेणं, हे जे राष्ट्रीयकृत बँकेत केलं जातं ते सगळंच्या सगळं नाइलाजानं करायची वेळ आलेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागायला लागल्या म्हणजे मग कुणीच अडचणीत येणार नाही, खातेदार येणार नाही, खातेदाराच्या मुळे आपण पण म्हणजे संस्था पण येणार नाही. ह्या गोष्टीची काळजी करायची वेळ आली. आणि तुम्ही आता बदलले असं आम्हाला म्हणायला लागलं. ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्याचा अभ्यास करावा लागतो, माहिती करून घ्यावी लागते. वगैरे मॅडम, अभ्यास करा, अभ्यास करून संस्था चालवा, मग काहीही अडचण येत नाही. समोरच्या माणसाला त्याचं बरोबर कसं आहे हे आपल्याला कळलं पाहिजे आणि त्याचं चूक कसं आहे हे आपल्याला त्याला पटवून देता आलं पाहिजे, तर आपण संस्था चांगल्या प्रकारे चालवू शकतो. आता सुविधा पण खूप झालेल्या आहेत पतसंस्थेत. आता वेळ पण काय फारसा लागत नाही, कॉम्प्युटर वगैरे सगळं आलेलं आहे आणि तुमची कामं अतिशय झटपट होत आहेत. तो टेक्नॉलॉजीचा भाग आपल्याला याच्यामध्ये अत्यंत उपयोगाचा आहे. तुम्ही सगळं घेतलं असेल, NEFT, RTGS सगळं केलेलं असेल तुमच्याकडून. त्याच्या जोडीला आता इथं
वारकरी संप्रदायातल्याच ह्या चंदाताई तिवारी आपल्याला नंतर आपल्यापुढे भारूड सादर करणार आहेत. तत्पूर्वी एक गोष्ट सांगते मी. संत तुकारामांनी एक गोष्ट सांगितलेली, काय? एक अभंग आहे, जोडून या धन उत्तम व्यवहार आणि उदास वाणे वेच कधी, म्हणजे खर्च. आता आपल्याला कसं आहे, आपल्याला सुद्धा हे धन जे लोकांच्याकडे येणार आहे ना, ते उत्तम व्यवहारानं जोडावं लागणार आहे. आम्हाला हा नियम माहीत नव्हता, आम्ही अजून नवीनच आहोत, आम्हाला काही कळलं नाही वगैरे म्हणून चालणार नाही. कारण कायदा जेव्हा एकदा वरती पास होतो त्याला तो सगळा खालीपर्यंत लोकांना तो पाळावाच लागतो. त्यामुळं पैसे, रोख पैसे घ्यायचे किती, RTGS न पैसे घ्यायचे किती, चेकनं पैसे घ्यायचे किती, द्यायचे किती, किंवा TDS भरावा लागू नये म्हणून, किंवा त्यांना इन्कम टॅक्स भरायला लागू नये म्हणून, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती मॅनेजर, कर्मचारी आणि संचालक मंडळ सगळ्याला असणं आवश्यक आहे. म्हणून व्यवहार तुकारामांचा शब्द व्यवहार वेगळा होता. उत्तम व्यवहारानं, चांगल्या कामानं पैसे मिळवा. पण आपल्याकडे आलेले पैसे चांगले आहेत का वाईट आहेत आपल्याला तपासायचा अधिकार नाही. तुम्हाला काय करायचं, मी कुठनं पण आणले असतं, माझी जबाबदारी आहे ती. उद्या मला विचारणा झाली सरकारकडनं तर मी त्यांना सांगेन ना काय सांगायचं ते. तुम्हाला पैसे घ्यायचे का नाही सांगा. पण ते आलेले पैसे आपल्याला सरकारी जे नियम दिले त्या नियमात बसवूनच आपल्याला त्या घ्यावे लागणार आहेत आणि त्या नियमात बसवूनच आपल्याला द्यावे लागणार आहेत. त्याचबरोबर आपल्याला आता KYC आवश्यक झाले. नो युअर कस्टमर. तुमचा कस्टमर कोण आहे तुम्हाला माहिती पाहिजे. नाहीतर काय होतं, तुम्हाला एक उदाहरण सांगते. आमच्यातलंच पंढरपूर शाखेतलं एकाचं खातं होतं पंढरपूर शाखेत आणि मुंबईत तो एका कुठल्या गुन्हेगारीत काय कुठल्या अडचणीत सापडला आणि ते सापडल्यानंतर तिथले पोलीस त्याच्या घरी गेले आणि तिथं आमचं धनुष्यचं नेमकं पासबुक सापडलं आणि ते पासबुक ते घेऊन आले. पासबुकवर 174 रुपये फक्त शिल्लक होते, काही जास्त नव्हते. पण त्याने पहिला प्रश्न केला, यांची KYC दाखवा आणि याची KYC नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागेल. त्यामुळे आपण ती KYC घेतलेली होती. आधार कार्ड, पॅन कार्ड, काय काय असते ते सगळं त्या पद्धतीनं. पण KYC ला फार महत्व आहे, लक्षात घ्या. आपल्याला कस्टमर काय म्हणतील, काय तुम्ही आम्हाला ओळखत नाही का, आमच्या शेजारी तर राहता की आम्ही तुमच्याच घरात भाड्यानं राहतोय की वगैरे वगैरे. होय, आता मान्य, मी आता तुम्हाला ओळखते, पण तुम्हाला उद्या परवा काय होईना हे सगळे कागदपत्र द्यावे लागणार आहेत. मी मल्टीस्टेट काढायच्या वेळेला पंढरपूरला रुक्मिणी बँकेत गेले. त्यांचे ते व्यवस्थापक होते दरेकर सर. त्याला मला म्हणले KYC. मी म्हटलं दरेकर मला ओळखत नाही का. अरे ओळखतो पण KYC दिल्याशिवाय तुमचं खातं मला काढता येणार नाही मॅडम म्हणजे. आम्ही परत माघारी आलो. परत दुसऱ्या दिवशी जाऊन KYCचं कार्ड घेऊन सगळं माहिती घेऊन गेलो. तेव्हा आपल्याला जर आपल्या या संस्थेच्या व्यवस्थापकाने ही मागणी केली तर आपण तिथं अनुमान न करता ते अत्यंत आवश्यक आहे असं समजून देऊन आपणही कायद्याच्या कचऱ्यात अडकू नये आणि संस्थेलाही अडकू नये. सगळ्यांनी बारीक सारीक कायदे समजून घेऊन आपल्याला ती संस्था चालवावी लागणार आहे. आम्हाला माहित नाही, आम्ही आता चालूय, नवीनच आहे, अवकाळ उद्घाटन झालंय की एखाद्या वेळेस माफ करतील, नाही असं नाही. पण हे सगळं करत असताना ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत आणि सर त्याच्यासाठी भगरे सर सगळ्यांना एक उत्तम प्रशिक्षण द्या. उत्तम प्रशिक्षण घेतलं संस्थेतल्या कर्मचाऱ्यांनी तर मग काही अडचण येत नाही. आणि पुन्हा पुन्हा ही प्रशिक्षणे घ्यावी लागतात 4-4, 5-5 वर्षांनी. आपल्याकडं भांडी धुवून ठेवतो आपण घरात सेल्फवर वगैरे आणि काही भांडी वापरत येत नाहीत, पण पुन्हा आपण घेतो आणि पुन्हा एकदा धुवून काढतो. तसं असतं हे. आपण एकदा प्रशिक्षण घेतलं, डोक्यात सगळं बसलं, पण काही कालावधी गेला, पुन्हा काही नवीन नियम आला किंवा आपलं विसरी गेलं तर ते चालणार नाही. म्हणून पुन्हा पुन्हा प्रशिक्षण घेऊन आपला कर्मचारी एकदम तयारच आपला असला पाहिजे. काही पण विचारू दे आपल्याला, AR साहेबांनी काही पण विचारू दे, DDR साहेबांनी काही पण विचारू दे, आपल्या ऑडिटरनी आपल्याला काही पण विचारू दे, आपल्याला सांगता आलं पाहिजे. असा आपला एक सक्षम कर्मचारी आपल्या इथं उभा झाला पाहिजे. त्याच्याशिवाय त्या महिला, आपण सारखं समान संधी, महिलांना अधिकार आता मिळत चालले.
बरेच जण ह्या सगळ्या गोष्टी करायला लागले. कधी कधी आपल्याला करता येत नाही म्हणून बायकोला पुढे करून केलं जाते ना, असं नाही. ह्या पण गोष्टी आहेत. आणि त्या करसूत्री बाहुलीसारखं करू नका. तुम्ही मागणं दोऱ्या हलवायचं आणि ह्यांनी पुढं नाच करायचा, असं करू नका. त्यांच्या त्यांना उड्या मारायला शिकू द्या, त्यांच्या त्यांना नाच करायला शिकू द्या, त्यांच्या त्यांना कारभार करायला शिकू द्या. शिकवा तुम्ही, त्या शिकतात. अरे काहीच अवघड नाही बाईला, एका बाईला काम करायला काहीही अवघड नाही. जी घराचा व्यवहार व्यवस्थित ठेवते ती संस्थेचा व्यवहार व्यवस्थित ठेवते, ह्याच्यावरती कायम विश्वास ठेव. आणि अशा पद्धतीने इथं ह्या सगळ्या महिलांना जी इथं संधी मिळालेली आहे, मान मिळालेला आहे, काम करून मानाचा सन्मान मिळवा, मोठं नाव करा. की असं वाटलं पाहिजे तुम्हाला पुन्हा की बाबा नाही यांना बोलवलं पाहिजे, यांचं मार्गदर्शन आपण घेतलं पाहिजे. आणि अशा पद्धतीचं एक आपलं स्थान या कार्यक्षेत्रामध्ये, पतसंस्था या कार्यक्षेत्रामध्ये आपण सगळेजण सगळ्याच्या सहकार्यानं निर्माण करावं. आणि कुणीही महिलेनी मिटिंगला वेळेची सबब सांगायची नाही. वेळेवरती मिटिंगला यायचं, वेळेवर यायचं, तासानं यायचं नाही. जी वेळेवर येणार नाही त्या दिवशी तिच्याकडून चहा घ्या, संस्थेतनं चहा टाकू नका, असं करा. म्हणजे मग ती पुढच्या वेळेला वेळेवर येईल. सर आपल्याकडे अशीच पद्धत होती का नाही? जो आमच्याकडे उशीर आला त्याच्याकडून आमच्या पाठीवर सर चहा द्यायला लावायची, चहा द्या म्हणायची. सगळ्याचा चहा त्याच्यावर डोंगरावरती बसवायची ही पद्धत होती. ह्या पद्धतीतनं मग कमीत कमी आपले पैसे वाचावेत, आपल्याला दंड होऊ नये म्हणून तर वेळेवर या. आणि घरात इथं जेवढ्या महिला संचालक आहेत तेवढ्या सगळ्यांचे घरचे पतिराज इथं उपस्थित आहे. तेव्हा आपणही लक्षात घ्या, आपण तिला संचालक व्हायला परवानगी दिली आहे ना, मग आपली जबाबदारी आहे तिला तिथं नेऊन सोडायची. तिथं काय असतंय तिथं माहित आहे का आम्हाला, असं नाही म्हणायचं. बगरे सर घेतात निर्णय, आम्ही घेऊ निर्णय, असं नका. त्यांना शिकू द्या. एक मानच द्यायचा आहे ना, तर चांगल्या पद्धतीनं काम करायची संधी द्या. आणि मग त्या शिकू शकतील, त्याची पुस्तकं आणून द्या, त्या वाचू शकतील. पेपरमध्ये वेगवेगळ्या काही बदल झालेले असतात, त्या बातम्या येत असतात, त्या माहिती आपण करून घ्याव्यात. आणि एक सक्षम अशी महिला चेअरमन आणि महिला संचालक मंडळ एक सक्षम पतसंस्था निर्माण करेल अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आणि माझे 2 सूत्र. धन्यवाद मॅडम. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या महाराष्ट्रातील एक जिवंत कला प्रकार अर्थात भारूड कला प्रकारच्या व भारूड या बँकेच्या संस्थापक चेअरमन म्हणून ज्यांचा उल्लेख उभ्या महाराष्ट्रामध्ये केला जातो अशा हरिभक्त परायण चंदाताईंना विनंती आहे की उपस्थितांना आपण आशीर्वाद व्यक्त करावे. मात्र महिला नागरिक बिगर शेती सहकारी संस्था मर्यादित मंगळवेढा तालुका मंगळवेढा आणि जिल्हा सोलापूर या संस्थेचं आत्ताच आम्ही उद्घाटन केलं. आणि हे उद्घाटन आमच्या हातून का केलं, हे बहुरूढीचं दर्शन. मी या ठिकाणी भारूड म्हणणार नाहीये, किंवा आत्तापर्यंत आपण जे काही ऐकलंय ते खूप सुंदर मार्गदर्शन काळुंकीताईंनी या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. ही अनुभवाची खूप मोठी शिदोरी तुमच्याकडं त्यांनी ठेवलेली आहे. या ठिकाणी पतसंस्थेच्या चेअरमन, त्यांच्या सर्व सहसंचालिका आणि आमच्या पटवर्धन ताई, या ठिकाणी काळंगे मॅडम आणि ढोबळे सर आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सहित आज ज्यांचे ज्यांचे सन्मान झाले ते खूप मोठे पदवीधर आणि त्याहीपेक्षा खूप उत्तम काम करणारी जी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे त्या सर्वांना मी अभिवादन करते, वंदन करते. जय हरी, पांडुरंग हरी. तेव्हा या ठिकाणी मी फक्त भारूडच करते असं नाही, तर तुम्हाला थोडंसं मागं नेते. 1981 ते 87 पर्यंत अशाच एका महिला सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या साठी मी जेव्हा हातामध्ये एक म्हणजे एक ज्याला म्हणू की आपण एक कुऱ्हाड घेतली आणि खोदायला निघाले, तोडायला निघाले. आणि मग अनेक संस्थांच्या माध्यमातून अनेक ऑफिसेस गव्हर्नमेंटच्या सहकारी संस्थेच्या पासून जी सुरुवात केली ती कमिशनर ऑफिस आणि मंत्रालय हे मी कधी गाठलं मला कळलं नाही. बुरख्यामध्ये असणारी 1981 पर्यंत माझ्या सासऱ्यांच्या पुढे मी कधी तोंड उघडलं नव्हतं. तरी
आणि ओनली 7वी नापास शिकलेली मराठी शाळेतली मी एक बाई. पण एक शासनाची 3 एकर जागा ही 20,000पर्यंत मिळवण्याची ताकद महिला संघटनेमध्ये किती आहे हे मला अनुभवता आलं. आणि नुसती जागा मिळवण्यासाठी मला जी धडपड करावी लागली ती नुसती जागा मिळवून माझं समाधान नव्हतं. 300 महिला सभासद होत्या. त्यातल्या अगदी थकून त्या नवऱ्यांच्या धाकाने पैसे परत घेऊन गेल्या. जवळजवळ 150 महिलांनी पैसे परत नेले आणि 150 महिला माझ्या जवळ शिल्लक राहिल्या. त्यातल्याही 100 विश्वासाने हजर होत्या, ज्यांनी विश्वास टाकला होता की नाही आपल्याला घर उभं करता येणार आहे आणि आपलं स्वतःचं घर हे बांधून मिळणार. त्यातल्या पण पुन्हा 50 महिलांनी आता तुमचं काही होत नाही घर उभं तर आमचे पैसे परत द्या असं करून त्या 50 महिलांनी पण पैसे परत नेले. पण 100 महिलांनी जो विश्वास टाकला होता तो विश्वास पात्र करण्यासाठी आम्हाला अर्बन बँक पंढरपूर यांनी सगळ्या महिलांना कर्ज देण्याची हमी घेतली आणि 18,000 रुपये कर्ज दिलं. ज्या बाईच्या जवळ स्वतःचं काही अस्तित्व नव्हतं, नवरा सही करायला सुद्धा येत नव्हता, तो विश्वास द्यायला तयार नव्हता, काय कुठलं घर होतंय कुठलं काय होतंय, अशा बेघर ज्यांची त्या काळामध्ये नदीच्या कडेला पाण्याने घरं वाहून जात होती आणि भाड्याने घेतलेलं घर वारीमध्ये रिकामं करावं लागत होतं आणि आपलं साहित्य गाठोडं पोत्यात बांधून एखाद्या कुणाच्या तरी पाहुण्यांच्या घरी ठेवायचं आणि त्या बहिणी 8 दिवस आपल्या माहेरी जायचं, नाहीतर आणखी पाहुण्यांकडे जायचं लेकरं बाळं घेऊन. ही परिस्थितीतली अशा ज्या महिला आमच्याकडे होत्या त्या महिलांनी आमच्यावर जो विश्वास टाकला. तर महिला काय करू शकत नाही तर तुम्ही वगैरे ताई घाबरू नका. पतसंस्था ही साधारण गोष्ट आहे. आता तर बचत गटाच्यामुळे हे फार समजलेलं आहे प्रत्येकाला. आणि खरं सांगू कान्होपात्रा आणि विशेषतः कान्होपात्रेंच्या मूर्तीचं तिथं जे प्रतिमेचं पूजन केलं त्याबरोबर तुम्ही महालक्ष्मीचं सुद्धा पूजन करायला त्या ठिकाणी दिलेलं आहे. तेव्हा तुम्ही सगळ्या लक्ष्मी आहात. नुसतं लक्ष्मी पूजन हे दिवाळीला होत नसतं, नुसतं लक्ष्मी पूजन हे गौरी गणपतीचं होत नसतं, तर आपण सगळ्या लक्ष्मी अर्थव्यवस्थेला खूप चिकट आणि खूप महत्वाच्या ठिकाणीच पैसा खर्च करतो आणि खूप व्यवस्था पैशाची आपण करत असतो हे मला त्या गृहनिर्माण संस्थेतून कळलेलं आहे. एकही हप्ता न चुकवता फक्त 350 रुपये महिन्याला हप्ता होता महिन्याला. आणि 350 रुपये ती बाई कुठून गोळा करायची. तिचा नवरा रागवायचा, तो म्हणायचा मला माहित नाही ते हप्ता फेड नाही तर नको फेडू, आपल्याला घर नको आहे विकून टाक, होतं ते आपण भाड्याने राहू अशी धमकी देणारे तिचे मिस्टर असायचे. पण माझ्या तिथल्या 150 महिलांनी पुन्हा आम्हाला गरजू महिला मिळाल्या आणि आज तिथं 164 प्लॉटची घरं उभी आहेत. ही सगळे तुम्ही येऊन पाहू शकता. आणि नुसताच हा आपण गृहनिर्माणचा उपक्रम जिल्ह्यामध्ये फक्त आपल्याला 2च दिसतात. एक मला वाटतं ठोकळबाईंनी जरा हाय पद्धतीचं केलं होतं, बंगले वगैरे बांधले होते आणि त्यांचा आदर्श मी घेतला. पण मी त्यांना विचारायला गेले, मार्गदर्शन मागायला गेले तर त्यांनी मला धुडकून लावलं, हे असं कुठं होत नसतं, घरं कुठली होते आणि कोण तुम्हाला जागा देत आहे आणि कोण बायका थांबायला लागल्यात. तिथं मी नाराज होऊन आले. म्हटलं आपल्याला मार्गदर्शन कुठे घ्याय. आणि आमच्याकडं खूप अशा थोर सामाजिक व्यवस्था चालवणाऱ्या कमलाताई बडवे तुमच्या काळामध्ये त्या तुम्ही तरुण असतात त्यावेळेला त्या खूप वयस्कर होत्या. त्यांच्याकडे गेले मार्गदर्शन घ्यायला की म्हणलं मला महिला मंडळ आणि संस्था स्थापन करायची आहे. आज तुमच्यासारख्या एवढ्या भगिनी त्यांना सहकार्य करायला आणि मार्गदर्शन करायला आहेत. आम्हाला ती गृहनिर्माण संस्था म्हणजे काय ही माहीतही नव्हतं. तर त्या काळामध्ये तुम्हाला सांगते कमलाताई बडवे तर मला काय बोलल्या माहितीये का, त्यांना इतक्या आदरपूर्वक मी भूमिपूजनाला बोलवलं, आम्हाला जागा मिळाल्या तर त्या म्हणाल्या तळ हाताला केस फुटेल तुम्ही जर घरं बांधून दिली यांची, तुझी चिंती आणि झिंजी एका ठिकाणी राहणार नाही. या सगळ्या भगिनी तुला रस्त्यावर तुझे कपडे ओढतील, कुठून बांधणार म्हणाले. तर ही जी भीती होती त्या काळामध्ये, पण आज माझ्या संपूर्ण महिलांनी सहकार्य केलं, विश्वास टाकला
आणि बँकेचं लोन 10 वर्षामध्ये फेडलं आणि स्वतःच्या नावावरचं घर आपल्या संस्थेमध्ये उभं आहे. आज त्या सगळ्या माझ्या एवढ्या वयाच्या आज्या आहेत, त्यांच्या नात सुना त्या घरामध्ये नांदतात. हे तुम्ही पाहायला एकदा या, आवर्जून या आणि प्रत्येक घरामध्ये जाऊन बघा. कशाचीही कमी नाही. ज्या दारिद्र्य रेषेतल्या महिलांना घर कसं बांधावं हे जेव्हा त्यांना खूप मोठं संकट वाटत होतं, आज त्या घरामध्ये त्यांची नातवंड खेळतायत. 2-2, 3-3 सुनांचा परिवार आहे. कमी पडलाय म्हणून पुढची खोली त्यांच्या खर्चाने त्यांनी बांधली. काही जणांनी वरचा मजला बांधला. अहो, करायला गेलो तर आपण सगळं करू शकतो. फक्त महिलांवरती विश्वास टाकला पाहिजे आणि हा विश्वास पात्र ठरणाऱ्या आमच्यासारख्या भगिनींच्या हातून तुम्ही ही रिबीन कापली आहे, पूजा केली आहे, दिवा लावलाय. हा दिवा कधी विझणार नाही हा विश्वास मी देते. आणि लक्ष्मीच्या हातामध्ये, तुम्ही गृहिणीच्या हातामध्ये दिलेला हा एक वसा आहे, ती अगदी टिकवणार आहे. आणि म्हणून हा विश्वास या ठिकाणी आपण टाकून ही जी मंडळी सगळी जमली आहे ना, एक मंडळी, एक माणूस या ठिकाणी 100 पुरुषांना, 100 महिलांना एकत्रित करण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे, ती अशी पात्र असणारी मंडळी या ठिकाणी उद्घाटनाला आलेली आहे. आपल्याला द्यायचं काही कारण नाही आहे. आपण एक छान पैकी आता बचत गटाच्या माध्यमातून महिलांना विश्वास कळलेला आहे. आज बँकांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून पतसंस्था चालतात. नुसत्या पतसंस्थेवरती अवलंबून नाही तर आपण याच्यातून आणखीन कितीतरी मोठे कार्य करू शकता. सामाजिक कामाला जोडून जर अर्थव्यवस्था ठेवली तर आपण, कारण मला अनुभव आहे की नुसती गृहनिर्माण संस्था काढून चाललो नाही तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा सुद्धा एक भाग मी हायस्कूल काढू शकले. आणि 5वी ते 10वी पर्यंत गोपाळकृष्ण विद्या मंदिर आमच्याच गावच्या गोपाळकृष्णाच्या नावाने चालू केलं. आज त्याला 40 वर्ष झालेले आहेत ताई. 94-95ची मान्यता घेऊन अशा मंत्री महोदयांनी आम्हाला सहकार्य केलं. आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही महिलाच संघटनेतून, महिलाच कमिटीतून हायस्कूल चालवतो, महिला कमिटीतून अगदी गृहनिर्माण संस्था चालवतो. आणि माझ्या संस्थेमध्ये 5 बचत गट एकदम उत्कृष्ट चालतायत आणि महिला उद्योग करतायत. आणि आज कलेच्या द्वारे सुद्धा मी बऱ्याच महिलांच्या 3 संघटना केलेल्या आहेत, ज्या शासकीय योजनेमध्ये आज आम्हाला खूप मोठा सन्मान मिळतो. नुसता सन्मान नाही तर माझ्याबरोबर येणाऱ्या भगिनींचा अर्थव्यवस्था सुद्धा चालते. तेव्हा या पैशातून आपण कुठल्या कलेतून, ही सुद्धा एक कला आहे, आपण सगळ्या लोकांचा विश्वास संपादन करणं ही एक कला आहे. तेव्हा भगिनी, महिला ह्या आधी मूळच्याच त्याच्यामध्ये ती गुण आहेत आणि सगळ्यांना जोडून ठेवणं ही एक कला आहे. आणि त्या कलेला औद्योगिक व्यवस्थेतून, अर्थव्यवस्थेतून आणि सामाजिक व्यवस्थेतून आपण जर याला सांभाळलं तर आपण अगदी पूर्ण यशस्वी, 100% यशस्वी होऊ शकतो असा मी विश्वास या ठिकाणी या पतसंस्थेसाठी माझ्या भगरे ताईंना देते आणि त्यांच्या सहसंचालिका सगळ्यांना देते. तेव्हा या ठिकाणी मी जास्त काही न बोलता या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे. धन्यवाद. हा सकारात्मक मानदंड उराशी ठेवून कोणतीही संस्था चालवली तर यश हे नक्की मिळतं, असा एक वास्तवपाठ आपण या ठिकाणी व्यक्त केला. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित झालेल्या यशोदा पतसंस्थेच्या चेअरमन माननीय सौभाग्यवती महोदया नीलाताई अटकळे मॅडम यांचा सन्मान सन्माननीय प्राध्यापका लताताई माळी यांनी करावा अशा आपण सर्वांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो. नीलाताई अटकळे मॅडम यांचा सन्मान प्राध्यापिका सन्माननीय लताताई माळी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. आपलाही सन्मान संत कान्होपात्रा परिवाराच्या वतीनं अखिल भाविक वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली भगरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. डीव्हीपी उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक सन्मानी अमरदादांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. आपण सर्वांना विनंती आहे की जोरात टाळ्या वाजवून सर्वसामान्य माणसं जगवणाऱ्या माणसाचं कौतुक मंगळवेढ्याच्या या पावन नगरीमध्ये आपण सर्वांनी करूया. यानंतर पत्रकार संघ, सूरसंगम ग्रुप, त्यांचं सल्लागार मंडळ आणि मित्रमंडळ यांच्या अथक परिश्रमातून साकार झालेले संत कान्होपात्रा महिला नागरी बिगर शेती पतसंस्थेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्त ज्यांच्या शुभ हस्ते आपण आज कार्यक्रम झाला त्या प्रसिद्ध बारोडकर व ज्येष्ठ समाजसेविका माननीय चंदाताई तिवाडी मॅडम, तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय शोभाताई काळुके मॅडम,
माननीय पटवर्धन मॅडम, माननीय ढोबळे सर आणि इतर सर्व मान्यवर आपण ह्या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल प्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक आभार व्यक्त करतो. सर्व सभासद वर्ग आणि भावी खातेदार वर्ग जो आमच्या पतसंस्थेकडे खाते उघडण्यासाठी जे आवर्जून वाट पाहत आहेत असे सर्व खातेदार वर्ग या सर्वांचं मी आभार मानतो. आणि तसेच मंडप आणि बाकीची जी वेस्टेजची व्यवस्था ज्यांनी केली आहे त्या सर्वांचं हार्दिक आभार मानतो. निश्चित आकर्षक व्याजदर असणारी पतसंस्था असली तरी पण आदर्श ठेवीदार आणि आदर्श कर्जदार आणि आदर्श वसुली या तिन्ही गोष्टींवर लक्ष ठेवून निश्चितपणानं भविष्यात चांगल्या पद्धतीनं पतसंस्थेची वाटचाल राहील. आपल्या सर्वांनी जो आमच्यावर विश्वास टाकाल तो विश्वासात निश्चितपणानं भविष्यात आम्ही सार्थ ठरवू. स्टेजची व्यवस्था आणि माईक सिस्टीमची व्यवस्था ही लहू ढगे यांनी केली त्याबद्दल प्रथम मी पतसंस्थेच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं त्याचा आभार मानतो. आपल्या सर्वांचा पुनश्च आभार मानून हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. अल्पपारानंतर हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. मॅडम काचित मॅडम हो थांबा आता राहू द्या. इकडे समोर बघा. बोल ना असं म्हणाव जरा. घे झालं का सांग. या उद्घाटन समारंभ सोहळ्याप्रसंगी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सन्माननीय अभिजितराव पाटील साहेब यांच्या वतीने पाठवण्यात आलेला मानाचा फेटा व माईची शाल देऊन सन्माननीय संपादक दिगंबर बापू भगरे यांचा सन्मान DVB उद्योग समूहाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सन्माननीय ॲडव्होकेट अमरदादा पाटील यांच्या शोधाचे संपन्न होतो आहे. त्याचबरोबर मंगळा तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीनेही सन्माननीय दिगंबर बापू भगरे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. समोर ओके समोर ओके येतो आम्ही सुरेश
थांबा 2 मिनिटं की पहिल्यांदा आपल्याला वाटतं मोठी जर का बाहेर आला पाणी पाठवून आता घ्या राहिली बालाजी इकडे